आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करावे। महाबोधी महाविहार कायदा बी.टी. ॲक्ट 1949 रद्द करावा आणि बोधगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीकरिता भिक्खू संघ मागील महिन्यापासून आंदोलन करीत आहेत। परंतु अद्यापपर्यंत बिहार सरकार किंवा केंद्र सरकार कुठलाही निर्णय घेण्यास अथवा हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत। उलट आंदोलन करणाऱ्या भिक्खू संघाला नाहक त्रास देण्यात येत आहे। धरणे आंदोलन करण्याच्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे। याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातून ठिकठिकाणी उठाव होत आहे। या देशात भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मांना धर्म स्वातंत्र्य असताना बौद्धांच्या बाबतीत वेगळा न्याय का? बिहार सरकार आणि केंद्र सरकारला याचा जाब विचारण्यासाठी ठाण्यातील विविध संस्था, संघटना तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे अनुयायी यांच्यासह समस्त बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 ते एप्रिल 26 दरम्यान 10 दिवसीय साखळी उपोषण व निषेध निदर्शने आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लाखो बौद्ध अनुयायांच्या वतीने एप्रिल 27 रोजी ठाणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शांतता महारॅली आयोजन करणे, तसेच 12 मे रोजी बोधगया येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक गयाला पोहोचू शकतील म्हणून 10/15 रेल्वे बोगी बुकिंग करणे, तसेच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संसदेत भीमगर्जना करणारे खासदार चंद्रशेखरजी आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्राट अशोक जयंतीनिमित्त 5 एप्रिल रोजी कल्याणमध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। आदी विविध विषयांवर तयारी आणि प्रचारासाठी आज मार्च 23 रोजी ठाणे येथील विश्रामगृहावर जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भदंत गौतमरत्न थेरो यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। यावेळी ठाणे शहर व जिल्ह्यातील अनेक बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण विश्वातील बौद्धांचा सर्वोच्च जो धर्मस्थळ आहे संबोधी स्थळ महाबोधी महाविहार 1949ला बिहार सरकार आणि केंद्र सरकारने बौद्धांना त्यांच्या धार्मिक न्यायिक हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी बी.टी. ॲक्ट 1949 नावाचा काळा कानून त्यांनी बनवलेला आहे। त्या कायद्याचा आधार घेऊन तिथे बौद्ध धर्माच्या विरोधात कर्मकांड, पिंडदान, शिवालय इत्यादी बऱ्याचशा गोष्टी होत असतात, ज्यामुळे सर्व बौद्ध बांधव संपूर्ण विश्वातील व्यतीत आहेत, दुःखी आहेत। एका प्रकारे आमचा जो धार्मिक भावना सुद्धा भारत सरकार आणि बिहार सरकारने षड्यंत्र रचून दुखवत आहेत। त्यामुळे आज देशामध्ये या 2025ला आणि विश्वातील सुद्धा बौद्ध बांधव आंदोलन छेडलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये महाबोधी महाविहारच्या बुद्धगयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता 1.5 महिन्यांपासून चालू आहे। त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बी.टी. ॲक्ट रद्द होऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हा तालुकास्तरीय कार्यक्रम उपोषण धरणे चालू आहेत। या अंतर्गत ठाणा जिल्हा जो मुंबई नंतर आहे, येथे लोकांचे वसाहत असतील, सर्व बाजूने जो ठाणे शहराचा विशाल जो एक स्थान या भारत देशामध्ये आहे, तर जिल्हास्तरीय भव्य विशाल शांतता महारॅली आणि त्या अगोदर 10 दिवसीय साखळी उपोषण आपण इथे कोर्ट नाका इथे आयोजित करीत आहेत। ते होणार आहेत पुढच्या महिन्याचा 16 तारखेपासून तर 16 एप्रिल ते 26 एप्रिल 10 दिवसीय साखळी उपोषण। 27 एप्रिलला लाखो लोकांचा विशाल शांतता महारॅली होणार आहे। त्याची पूर्वतयारी ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी चालू आहे। आज तिसरी मीटिंग आपण शासकीय विश्रामगृह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला जो ठाणे पश्चिम आहे, तिथे मोठ्या संख्येने सर्व संघटना असतील, पक्ष असतील, जे आपले बहुजन संस्था आहेत, त्यातले पदाधिकारी, संपूर्ण ठाणे शहराच्या कानेकोपऱ्यातून प्रमुख जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, जे आपल्या समाजाला पुढे घेऊन जात आहेत, लीड करीत आहेत, त्या क्षेत्रातील मोठ्या संख्येने वर्ग या ठिकाणी उपस्थित होऊन आपण आज रोजी ते पुढील नियोजन संयोजन आपण केलेले आहेत आणि या नियोजन संयोजनामधून
एक कोर कमिटीची सुद्धा निर्मिती आज करण्यात आलेली आहे आणि या कोर कमिटी म्हणजे ते वाढतच राहील. जो लोक पुढील महिनाभर पूर्ण ताकदीने काम करणार आहेत, पूर्ण क्षमतेने काम करणार आहेत, अर्थात वेळ देऊन, आर्थिक देऊन, श्रम देऊन, बुद्धिमत्ता देऊन, तसे ते कोर कमिटीमध्ये नाव अंतर्भूत होत राहील. तर सध्या आमचा पुढील कार्यक्रम आजच्या या बैठकीमधून असे ठरलेले आहेत काय येत्या रविवारी आता 30 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड ठाणे पश्चिम, जो सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला, सिव्हिल हॉस्पिटल तर आता नवीन बांधकाम चालू आहे तसं, तर आंबेडकर रोड बुद्धविहारामध्ये मोठ्या संख्येने ठाणे शहरातील एवढे बुद्धविहार आहेत असं आता आपण नोंद करीत होतो. जवळजवळ 70 ते 75 बुद्धविहार या ठाणे शहरामध्ये आहेत. सर्व बुद्धविहारातील पदाधिकारी, सर्व संस्था पक्षातले पदाधिकारी या सर्वांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बचाव समितीच्या माध्यमातून जाहीर आवाहन आहेत. आपण 30 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथील बुद्धविहारात आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचं आहे. त्या ठिकाणी जाहीर एक मीटिंग होणार आहे. एका प्रकारे हा मेळावाच होणार आहे पुढील दिशा ठरवण्यासाठी. या ठाणे शहरामध्ये आपण दिल्लीपर्यंत आपण दाबून देऊ, बुद्धगयापर्यंत आपली ही ताकद पोचले पाहिजे. बुद्धगयातील जो जातीवादी DM आहेत, त्यागराजन म्हणून नाव आलेले आहेत, त्यांच्यापर्यंत, बिहार सरकारचे प्रमुख नितीश कुमारपर्यंत, केंद्रातील आयुष्यमान नरेंद्र मोदीपर्यंत, गृहमंत्री आयुष्यमान अमित शहापर्यंत आमची मेसेज पोचेल. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक जो मंत्री आहेत किरण रिजिजू, त्यांच्यापर्यंतही आपली ही ताकद पोचेल. आपली शांततेचा, भगवान बुद्धाचा मार्ग शांततेचा आहे म्हणून आपण बोलतो शांततेचा महान संदेश देणारा भगवान गौतम बुद्ध, या शांततेच्या मार्गाने लाखो लोकांचा आंदोलन या ठाणे नगरीमध्ये होणार आहे संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने. तो आने वाले 30 तारीख को ऐरोली, जो ठाणे शहर के भी और नज़दीक के जो शहर है, सिर्फ ठाणे जिला ही नहीं, धनसोली, ऐरोली, मुलुंड, भांडुप, शाहपुर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापुर, टिटोळा, कल्याण, डोंबिवली, मुमरा, गायमुख, ये सारे परिसर के तमाम बौद्ध बांधव अम्बेडकर यानी 30 तारीख को पहुँचे अम्बेडकर रोड ठाणे पश्चिम. बनतेजी, या संदर्भात आपण 5 तारखेला देखील अजंठा बुद्धविहारात मोठा कार्यक्रम ठरवला आहे, तर त्या कार्यक्रमासंदर्भात आपण काय सांगाल? 5 तारखेला आपण महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती अशोक, ज्यांच्यामुळे या भारत देशाला राजमुद्रा मिळालेल्या आहेत, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र मिळालेले आहेत, ज्यांच्यामुळे एकेकाळी आपल्याला अखंड भारत मिळालेले होते, परंतु आमची पुढची लोकांनी अखंड भारत टिकून ठेवू शकले नाही. असा भारताचा सम्राट शिरोमणी एकमेव सम्राट अशोक, त्यांचा जयंती 2329वा जयंती आहे. त्या जयंतीनिमित्ताने कल्याण नगरीमधील अजंठा बुद्धविहारात बुद्धभूमी फाउंडेशन येथे दिल्लीवरून मान्यवर, बुद्धगयावरून मान्यवर, जसं पार्लमेंटमध्ये पहिला या महाबोधी विहाराच्या प्रकरणामध्ये भीमगर्जना करणारा ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांचं आगमन होणार आहे 5 तारखेला, 5 एप्रिलला. आणि बुद्धगयावरून सुद्धा आमचे वरिष्ठ भिक्खू संघ येणार आहेत, जे आता आंदोलनरत आहेत. तर सम्राट अशोक यांचा जयंतीचं औचित्य साधून कल्याण बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर येथे 5 एप्रिल सायंकाळी 4 वाजता जाहीर ऐतिहासिक जनसभेचं आयोजन करण्यात आलेले आहे. त्या जनसभेमध्ये सुद्धा आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहाल असे मी या ठिकाणी सर्वांना जाहीर आवाहन करतो. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली महाबोधी विहारासाठी एक संघर्षाची ठिणगी अखंड ठाणे शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये भेटत आहे. महाबोधी विहार आमचं हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. महाबोधी विहारासाठी
ठाणे शहरातील, ठाणे जिल्ह्यातील तरुणांना, तरुणींना आणि सर्व विचारवंतांना मी आवाहन करतो की येणाऱ्या 30 मार्चला आंबेडकर रोडला विहारामध्ये आपण जाहीर सभेचं, मीटिंगचं, मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली आपण या महामोर्चाची वाटचाल करणार आहोत, साखळी उपोषणाची वाटचाल करणार आहोत. या ठिकाणी आपण शांततापूर्ण माध्यमातून मोर्चे काढणार आहोत. तर सर्वांना मी आवाहन करू इच्छितो, तमाम आंबेडकरी विचारवंतांना आवाहन करू इच्छितो की हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने आपल्याला या मोर्चामध्ये सामील व्हायचं. आवळे साहेब, आपण ॲडव्होकेट आहात. आपण आजपर्यंत पाहिलं असेल की बौद्धांचं आंदोलन आजपर्यंत कोणतंही पाहिलं तसं सक्सेस झालेलं नाही आणि हे आंदोलन मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. या आंदोलनाला अंतच नाही. तर याच्या पुढे या आंदोलनाची दिशा कशी राहील, आपल्याला काय वाटतं याबद्दल एक ॲडव्होकेट म्हणून? सर, आंदोलनाची जी जबाबदारी आहे ती आता आम्ही तरुणांनी आमच्या हातामध्ये घेतलेली आहे. सूत्रबद्ध पद्धतीने ठाणे महानगरपालिकेमध्ये जेवढ्या विधानसभा येतात त्या प्रत्येक विधानसभेवरती एक प्रतिनिधी निवडून, त्याच्या पुढे कोर कमिटी निवडून, त्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागामध्ये जिथे जिथे आंबेडकरी विचारांची लोक राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्या विधानसभेला देण्यात आलेली आहे. म्हणजे कळवा मुंब्रा विधानसभा असू द्या, कोपरी पाचपाकाडी असू द्या, ओळा माझीवाडा असू द्या, अशा प्रत्येक विधानसभेमध्ये आमचे प्रतिनिधी जाणार आहेत जे आंबेडकरी विचारांचे आहे. जो तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, संस्कृतीचा असू द्या, पण जो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, त्यांच्या विचारांचं आचरण करतो, असा प्रत्येक कार्यकर्ता हा एकत्रित येत आहे आणि मोठ्या संख्येने तरुणांचा याच्यामध्ये सहभाग आणि तरुणींचा सहभाग आम्हाला दिसत आहे. महाबोधी महावीर आंदोलनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील बौद्ध जनता एकत्रित येईल असं आपल्याला वाटतं का? 100%. जेव्हा जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा विषय असेल, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, जेव्हा जेव्हा समाजाचा विषय असेल, तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एकत्रित झालेला आहे. याचा मला अभिमान आहे. नीतीश कुमार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. नीतीश कुमार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. कायदा मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. प्रधानमंत्री होश में आओ. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.